होते पण होते ते किशोर मालोजींच्या सोबत, आता आहेत अलंकार खांडेकरांच्या सोबत. युती कोणाबरोबर करायची, राज्यात कोणाबरोबर, केंद्रात कोणाबरोबर, पण युती तर असायलाच पाहिजे. आणि मैदानात म्हणूनच महाराष्ट्रात महाआघाडी सरकार आहे. तर हा झाला महाआघाडीचा. आणि इथे कोणाबरोबर आघाडी होणार, इथे आयकॉन घेऊन आघाडी करावी लागते. तुमच्या तालुक्यातील 9 आणि तुम्ही आयकॉन मागू शकता 2, असा 9-2चा फॉर्म्युला मैदानात आपण साकारतोय. अर्थात दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय. वेदावेद विरुद्ध नक्कीच अष्टमी मोहल्ला रोहा. गेम स्टार्ट आणि मायक्रोफोनचा आवाज अर्थात निलेश नाईक यांचा. धन्यवाद तुषार दादा. रनआउट का मौका, तेजी के साथ गेंद आई थिंक कान पे लगी हुई, लेग बाइस का इशारा. अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये 23वां लॉ और 1 रन के साथ अष्टमी रोहा मोहल्ला ने अपना खाता खोला है. नवाज खान छोटे टाइगर ऑफ रायगढ़ और सुशांत मुगल रायगढ़ भूषण पेड़ कलवे से ये खिलाड़ी बिलोंग करते हैं. कहीं कलवा से लगभग 1 से 1.5 हजार दर्शक ये मुकाबला देख रहे हैं. पावर प्ले की पहली ओवर, गेंदबाजी मार्ग पर तेज तर्रार, रफ्तार का राजा विक्की भोईर, सामने नवाज खान. तो एक तरफ है गेंदबाजी का गब्बर, तो दूसरी तरफ है बल्लेबाजी का बब्बर शेर, जिन्होंने नागोटने से लेकर रायगढ़ का तहसील हिला डाला है. बैकफुट पर जाकर अच्छी तरीके से टाइम कर गेंद को तेजी के साथ शॉर्ट आर्म जैम किया था मिड विकेट पर. 1 रन के साथ नवाज खान ने अपना खाता खोला है. विश्वजीत ठाकुर, लाखों ठोकर खाकर ये ठाकुर एक ऐसा बना है मिस्टर जेपीएल. क्रिकॉन कप में भारत का प्रतिनिधित्व किया, भारत पाकिस्तान में मैन ऑफ द मैच जीती, लेकिन आज ये मुकाबला भी उनके लिए बहुत ही रोमांचक रहेगा. हेलो, अब गेंदबाजी मार्ग पर परिवर्तन निसर्ग का नियम है. जहां पर परिवर्तन है वही तो बदलाव है, और परिवर्तन हर साल किया धावीर महाराज चषक ने. विश्वजीत ठाकुर, रायगढ़ का हार्दिक पांड्या, एक जेन्युइन ऑलराउंडर, तेज कदमों के साथ 20-25 कदमों का फासला तय कर धावीर महाराज इनकी तरफ से गेंदबाजी करेंगे. सामने नवाज खान, रायगढ़ का छोटा टाइगर. ये पहली गेंद को आसमान दिखाया और ये छक्का आया. ये आया 6 और डीजे बजेगा रिमिक्स. धन्यवाद. 12 रन स्कोर बोर्ड पर बिगुल बचता हुआ. धीमी गति की गेंद पड़ भी लिया और जड़ भी दिया. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि येतात 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. आदरणीय बाम ग्रुप यांच्याकडून धावीर महाराज चषकासाठी सर्व आयोजकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि दाते साहेब, सुनील कासार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी, आणि दाते साहेब अहमद दाते यांच्याकडून 2 षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. धन्यवाद साहेब. 18 रन. सचिन तेंदुलकर पहला टेस्ट शतक उनका. 18 तारीख को आया एक सुनार की तो 16 लोहार की. यहां पर उखाड़ दिया डंडा, लहरा दिया विश्वजीत ठाकुर ने अपना झंडा. डीजे ये रोहा ग्रामीण का नहीं, ये पूरे रोहा तहसील का वर्ल्ड कप माना जाता है. धावीर महाराज चषक. शानदार 2 छक्के जड़ने के बाद नवाज खान को क्लीन बोल्ड किया विश्वजीत ठाकुर ने. वेदावेद स्पोर्ट्स कोलाड की गेंदबाजी और अष्टमी रोहा मोहल्ला टीम की बल्लेबाजी. अब इनायत नंबर 3 आए हैं सलमान सिद्दीकी.
जिन्होंने पिछले मैच में जीता था मैन ऑफ द मैच। घूमकर आउटसाइड दी ऑफ लेग साइड जोड़ना चाहते थे, वाइड आता हुआ, वाइड के साथ स्कोर अब एक के साथ आगे बढ़ता 19। वीरेंद्र सहवाग 278 रन बनाए उन्होंने, 278 गेंदों में 300 रनों की नायाब बेशकीमती पारी उन्होंने खेली दक्षिण अफ्रीका के खिलाफ। टेस्ट में सबसे बढ़िया शतक, टेढ़ा शतक। 19 रन आते हुए हैं स्कोर बोर्ड पर, एक विकेट के नुकसान पर। ओ ये भाई गई नहीं, ये तो अटक गई, गई नहीं, ये तो हवा के रुख के कारण अटक गई और हाथ से गेंद छिटक भी नहीं गई। शानदार कैच यहां पर वेदा वेद स्पोर्ट्स कोलाड का, और पहली गेंद पर गोल्डन डक का शिकार बनते हुए सिद्दीक सलमान। बैक टू द पैवेलियन डीजे। धन्यवाद डीजे। सचिन तेंदुलकर की याद मुझे यहाँ पर ताजा होती हुई। सचिन तेंदुलकर जब बल्लेबाजी करते थे तब बल्लेबाजी करते हुए पहले हवा का रुख कहां पर है, घास देखते थे और उसी प्रकार शॉट खेलते थे। सलमान सिद्दीकी ने शॉट तो बहुत ही बड़ा जड़ा उन्होंने, लेकिन बाउंड्री को क्लियर नहीं कर पाए। फील्डर का नाम वैभव पाटिल थे वहां पर फील्डर, जिन्होंने शानदार कैच पकड़ा। वैभव के कैच के लिए कोणाचा कडून शिवाजी पाशिलकर सरपंच पिंगल साहेब यांच्याकडून या कॅच साठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आले, धन्यवाद साहेब। अभिनाथ नंबर 4 रोहित भालेराव, एक और आइकॉन खिलाड़ी, इसने भी मारने का प्रयास किया और ये क्या होगी, हैट्रिक। भाई ये तो हैट्रिक कर बैठे। लगातार 2 गेंदों पर 2 शानदार छक्के जड़ने के बाद विश्वजीत ठाकुर ने जीत लिया है दर्शकों का विश्व। लगातार 3 गेंदें और 3 सफलताएं, हैट्रिक कंप्लीट विश्वजीत ठाकुर की चौथे दिन की पहली डीजे। धन्यवाद डीजे। हैट्रिक नहीं, यहाँ पर एक वाइड डाला था, अभी अभी इंफॉर्मेशन मिली है। शिवाजी दादा पाशिलकर साहब पिंगल सही सरपंच, इनकी ओर से इस गेंदबाज विश्वजीत ठाकुर के लिए 100 रुपए का इनाम। सुशांत मोकल के ऊपर अब बड़ी जिम्मेदारी रहेगी। सलमान सिद्दीकी 0 पर आउट हुए, बड़ा शॉट खेलते हुए। रोहित भालेराव भी बड़ा शॉट खेलते हुए आउट हुए। नवाज खान भी बड़ा शॉट लगाने की आड़ में आउट हुए और अब बिल्कुल अपना शिकंजा जड़ते हुए विश्वजीत ठाकुर। अब रन बने हैं 19 रन। मैं कहूंगा इतना बुरा स्कोर भी नहीं था, लेकिन लगातार की 3 बिंदी गेंदें और 3 विकेट। अब नए बल्लेबाज गए हैं, एक बहुत ही आला दर्जे का खिलाड़ी पर अंपायरिंग का भार संभालते हुए। ओवर पिच गेंद डिफेंस शॉट कवर्स को भेजते हैं, कवर पॉइंट के गलियारे में गेंद जाते हुए डीप एक्स्ट्रा कवर स्वीपर कोर के बीच। एक रन काफी तेजी के साथ पूरा किया। समर्थ खड़ू थे वहां पर, अपने बाएं हाथ से इस गेंद को थ्रो किया और इस गेंद पर 1 रन आया। 1 रन के साथ इस ओवर की हुई है समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। 10 रन प्रति ओवर, 20 रन बने हैं, विकेटें गिरी हैं 3। और अब आने वाला अगला मुकाबला होगा श्रेया स्पोर्ट्स वर्से, श्रेया स्पोर्ट्स वर्से बनाम अफजल 11 महाड़। श्रेया स्पोर्ट्स वर्से बनाम अफजल 11 महाड़। आपको तैयार रहना है। आइए सुनते हैं डीजे मास्टर को, जहां पर जोशी साहब है। धन्यवाद। बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह। विश्वजीत ठाकुर की गेंदबाजी के बाद उनके छोटे भाई अभिजीत ठाकुर गेंदबाजी के लिए आए हैं। ये 2 ठाकुर उरन का नाम, अपने गांव का नाम यहाँ पर पूरा रोशन करते हुए, दिघोड़े गांव से बिलोंग करते ये खिलाड़ी। आड़ा बल्ला, क्या ये एलिवेशन मिलेगा?
और एक और विकेट का पतन यहां पर मजहर गौरी 1 रन बनाकर बड़ा शॉट खेलने की मदद से यहां पर मिड विकेट पर कैच आउट और अभिजीत ठाकुर को मिलती हुई पहली सफलता। डीजे धन्यवाद। गेंदबाज के लिए शिवाजी दादा पाशिलकर इनकी ओर से और 100 रुपए का इनाम आया है। सरपंच साहब पिंगल सही इनकी ओर से ते लिहून घ्या दादा भाऊ दादा लिहून घ्या। टूटने लगे हौसले तो ये याद रखना कि बिना मेहनत के तख्तो ताज नहीं मिलते, यूं तो ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। अजीत कलवे इस टीम से खेलकर इस खिलाड़ी ने यहां तक सफर किया है, वही खिलाड़ी स्ट्राइक रेंज पर सुशांत मोकल। यह है कलवा की ताकत, यहां पर सीमा पार भेज जाए आसमानी सुल्तानी टोला। सुशांत मोकल के बल्ले से निकलता हुआ एक और शानदार स्ट्रोक, 6 रन। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। 26 रन बने हैं, 26 ऑन बोर्ड। इस बार फंसाया है, लेकिन अच्छी बात है कि गेंद फॉरवर्ड कवर पॉइंट पर गिरी। सुशांत मोकल को धैर्य रखना होगा, धैर्य को आपके कोई खा नहीं सकता, पर्वत से ऊंचा कोई उठा नहीं सकता, सागर को कोई झुका नहीं सकता, वैसे इस पेन क्रिकेट के रायते कायनात को कोई दबा नहीं सकता। लेकिन स्ट्राइक रेंज पर मेरा फेवरेट खिलाड़ी ईशान सैयद, हैंडसम खिलाड़ी है, अलीशान नागोटने की ओर से खेलने हुए सफर, और आज उनको एक बड़ा सफर करना होगा। डिफेंसिव शॉट, बॉलर बैक ड्राइव, अच्छी फील्ड और थ्रो, व्हाट अ क्रिकेट। इसीलिए धावीर महाराज मित्र मंडल द्वारा आयोजित धावीर चषक में दर्शक मैच देखने के लिए आते हैं। अपने फौजों में गेंद को रोका और क्या चुस्ती फुर्ती के साथ गेंद को थ्रो किया था स्ट्राइक रेंज पर। ईशान सैयद यहां पर बाल बाल बचे, स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 27 रन। जोरदार अपील, लेकिन लेग स्टंप को मिस करती हुई गेंद लेग बाइस के स्वरूप में 1 रन आता हुआ 28 रन। अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये 23वां लॉ निशान कहीं ना कहीं झगड़ रहे हैं। 28 रन बने हैं, अंतिम एक गेंद का खेल शेष, यानी कि उमेश जरा देखिए कुल मिलाकर 7 गेंदों का खेल शेष है, 7 गेंदों पर 15 आते हैं तो मैच में फाइटिंग टोटल बन सकता है। रिव्यू अंपायर ही ले सकते हैं, ये ध्यान में रखिए। स्कोर 28, अंपायर ने एलबीडब्ल्यू के स्कोर 28 हुआ है ना, 28 आवा नहीं नहीं, डॉट बॉल लिया है, बिल्कुल बराबर है, ये डॉट बॉल ही लिया है। 27 + 1 28 थी, बराबर है। हाँ सर्व गाड्या शॉर्ट पिच गेंद हुक किया है, लेकिन फील्डर तैनात रखा है। ये है सुशांत मोकल को जल्दी नहीं करनी थी, अति गाई संकटातनी। इसी के साथ सुशांत मोकल बॅक टू द पॅव्हिलियन। लेकिन एक जरुरी सूचना, ज्या गाड्या आयोजकांकडून आम्हाला सूचना आलेल्या, ज्या सर्व गाड्या लावलेल्या आहेत बघा, ज्या सगळ्या पॅव्हिलियन मध्ये बसण्यासाठी प्रेक्षकांनी जे जागा केलेली आहे, तिथे आपण सगळे 2 व्हीलर पार्क केलेले आहेत, त्या कृपया करून बाजूला घ्या। प्रेक्षकांकडून तक्रार येत आहे की त्यांना बसण्यासाठी जागा नाहीये, त्याच्यामुळे ज्या गाड्या आपण याच्यामध्ये पॅन्डॉल मध्ये लावलेल्या आहेत त्या कृपया करून आपण बाजूला काढायच्या आहेत। याच दरम्यान 28 रन बने हैं, 3 ओवर का खेल समाप्त और विकेट गिरी है 5। पहला विकेट गिरा था 18 रनों पर। ये पूरा धावीर महाराज चषक का आयोजन आपके लिए है, तो आप सहयोग करें। दूसरा विकेट 19 रन पर गिरा, तीसरा विकेट भी 19 रनों पर गिरा, चौथा विकेट 20 रनों पर गिरा और 5वां विकेट 28 रनों पर गिरा। सुशांत मोकल ने
6 गेंदों पर 8 रनों का योगदान दिया है। परत एकदा मी सूचना देतोय की कृपया करून हॅलो मित्रांनो, आतापर्यंत ऊन होता ठीक होता, आता बाईक काढायचे आहेत, आता रसिक प्रेक्षक येणार आहेत आणि त्या बाईक साठी नाही व्यवस्था केली मित्रांनो. तर तुम्ही खरे दर्दी असाल ना, तर जर तुम्ही खरंच दर्दी असाल ना तर आपली स्वतःहून बाईक काढाल आणि तिथे प्रेक्षकांसाठी जागा कराल. अन्यथा आम्ही पुढच्या वर्षीचा वेगळा डिसिजन घ्यायला लागेल किंवा पुढच्या वर्षी आम्हाला पॅन्डल करायची की नाही हा पण निर्णय घ्यावा लागेल. तर जे जाणकार रसिक प्रेक्षक आहेत ते स्वतःहून आपल्या बाईक काढतील, नाहीतर मग आमचे मंडळाचे सभासद आले तर ते बिंदास काढतील. खरंच दहावीचे भक्त असाल ना, क्रिकेटचे भक्त असाल आणि दहावीर महाराज तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही स्वतःहून काढाल, नाही तर आमचे आशीर्वाद घेतलेले सर्व सभासद येतीलच. जोरदार अपील यहाँ पर लेग बिफोर का 1 रन और खराब थ्रो, दूसरा होगा क्या नहीं. अच्छी बैकिंग यहाँ पर. वेदा वे स्पोर्ट्स कोलार ने टॉस जीतकर क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया और समर्थ गढ़ू ने कहा कि क्या होगा ये तो हमारे गेंदबाजी बताएंगे. वही पूरी तरीके से गेंदबाजों ने बताया, लेकिन मैं कहूंगा रोहा की टीम ने अति घाई की. 29 रन बने हैं, 5 गेंदों का खेल शेष. अगर ज्यादा वो हवा का रुख पहचान कर अगर बल्लेबाजी करते तो कुछ और ही चित्र होता. ऊपरी किनारा और इसी के साथ एक और विकेट यहां पर मैदान से बाहर जाता हुआ रोहा टीम का. डीजे धन्यवाद. पिछले मैच को अगर हम देखें तो अफजल 11 महाड ने बहुत ही अच्छा टेक्निकली उदाहरण पेश किया. पनवेल के सामने बहुत ही धैर्य के साथ खेले, ग्राउंड शॉट ज्यादा खेले. और अगर इन रोहा टीम की अगर बात करें तो उमेश जी देखिए ज्यादा से ज्यादा विकेट उनके हवा में खेलते हुए आउट हुए. सभी खिलाड़ी सिक्सर मारने के प्रयास में आउट हुए. कोई भी खिलाड़ी बगैर नवाज खान को छोड़कर कोई भी खिलाड़ी बोल्ड आउट नहीं हुआ था. तो बड़े शॉट खेलने की वजह से ये सभी खिलाड़ी आउट हुए, चाहे वो सुशांत मोकल हो. सुशांत मोकल ने भी गलती की. डीप फाइन लेग पर इतना लंबा छक्का जब हवा तेज आ रही है तब मारना इतना आसान नहीं होता. 4 गेंदों का खेल शेष. वैभव आए गेंदबाजी पर, जिन्होंने शानदार कैच पकड़ा था वहां पर सलमान सिद्दीक का. स्ट्राइक रेंज पर तेजस. शॉर्ट पिच गेंद फिर से हुक करने का प्रयास. फील्डर है, क्या ये पहुंच पाएंगे? पहुंच तो जरूर गए थे लेकिन एक ही रन. अच्छा एफर्ट, तालियां बजती हुई इस एफर्ट के लिए वेदा वेद स्पोर्ट्स कोलार के लिए. 30 रन बने. लक्ष्मण जी मोरे सर भी यहां पर बैठे हैं, तुषार जी शिंदे यहां पर बैठे हैं, भाऊ शेलार और सभी अतिथिगण यहां पर बैठे हुए हैं. पूरा आयोजन 54 इन मित्र मंडलों द्वारा किया गया है. अगली गेंद तैयार. वैभव तेज कदमों के साथ दाहिने हाथ से ओवर द विकेट जिशान के लिए. शॉर्ट पिच गेंद फिर से हुक शॉट. क्या ये जाएगा? नहीं, ये कैच ड्रॉप जरूर हुआ. यहां पर छक्का डीप फाइन लेग पर जाना इतना आसान नहीं, इसीलिए तो धनंजय जी पोकले सर ने ये मुफीद पिच बनाई है. आपको सामने खेलना है क्योंकि अब हवा सामने की तरफ ज्यादा बह रही. सिंगल आता हुआ, सिंगल के साथ स्कोर 31 रनों पर. 2 गेंदों का खेल शेष. 31 रन. 31 जुलाई 1995 भारत का पहला मोबाइल कॉल किया गया दिल्ली से लेकर पश्चिम बंगाल तक. रचनात्मक स्ट्रोक खेलने का प्रयास. इस बार अंपायर के ऊपर निगाहें, लेकिन कोई यहां पर इशारा नहीं और बिंदी गेंद. ये फिर से एक बार मैं कहना चाहूंगा कि बाइक्स आपको निकालनी है, नहीं तो हमारे सभी सदस्य वहां पर आएंगे. आखिरी गेंद का खेल शेष इस पहले इनिंग का. रन बने हैं 31. काफी अच्छा टोटल था 2 ओवर्स में, लेकिन उसके बाद शॉर्ट पिच गेंद ज्यादा कर रहे हैं. यह अच्छी तकनीक है. समर्थ कड़ू ने उनके खिलाड़ियों को यह बताया है कि सामने की तरफ आप ओवर पिच गेंदें करते हैं तो छक्के आते हैं. आपको शॉर्ट पिच गेंदें करनी है, पुल और हुक शॉट के लिए मजबूर करना है. और वही मजबूर करते हुए बहुत ही बढ़िया गेंदबाजी की. लेकिन अंत में 4 ओवर के खेल के समाप्ति के बाद रन बने हैं 43. 44 का पीछा करना. कितनी 33 रन बने, सॉरी 33 रन बने हैं और 34 रनों का करना है पीछा. 33 धावा धावफलकावर आणि 34 धावांचं आव्हान असेल आता वेदा वेद स्पोर्ट्स कोलार संघाला. आता हो
चालू श्रेया स्पोर्ट्स वरसे आणि अफजल 11 महाड टॉससाठी यायचं परत एकदा विनंती आहे कृपया मी कृपया आम्ही इथून तुम्हाला नम्र निवेदन करतोय की आपण सगळ्यांनी बाईक बाजूला काढायचे आम्ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतोय कृपया करून आम्हाला सहकार्य करा तुमच्यासाठी हा खास केलेला आहे मंडळाने नाहीतर कुठेच एवढा सुंदर पॅन्डल 300 अरे एकाने सुरुवात केली ना गाडी काढायला तर सगळ्या गाड्या बाईक करतील जर तुम्ही क्रिकेटचे चाहते दिवाने असाल ना तर स्वतःपासून सुरुवात करा चषक हा रायगड जिल्ह्यात मानाचा आहे रोहेकरांचा प्रत्येक गोष्टी स्वतःपासून सुरुवात करा मित्रांनो खेळतय चषक क्रिकेट प्रत्येकाने स्वतःची बाईक काढा ऑटोमॅटिक जागा होईल खेळाडू खेळतय चषक क्रिकेट तुमच्यामुळे रसिकपेक्षा नाही झालं रसिकपेक्षा आमच्याकडे मोठं काही गाड्या लावून आम्हाला जागा नाहीये स्वतःपासून सुरुवात करा खरंच आपण गाड्यांसाठी ते केले नाही तुमच्यासाठी ती सावली केलेली आहे तुम्ही ते त्या ब्लू प्लेजरवर तिघे बसलेले दिसतात तुम्ही जर उतरायचं तुमची गाडी सुद्धा बाहेर काढायची जरा आता उद्या सुद्धा डिसिप्लिन वाढणार आहे जोपर्यंत रसिक प्रेक्षक मायबाप नव्हते तर आम्ही सर्व तुम्हाला ऍडजस्ट केलेलं आहे आता खरंच रसिक प्रेक्षक यायला लागलेत आणि समोरच्या खुर्च्या सुद्धा जरा खाली करायच्या आहेत जरा प्लेयर्सना खुर्च्या द्या जरा सर्वांना विनंती आहे मित्रांनो आदेश कोणासाठी आदेश फक्त धावीर महाराजांचा आहे की तुम्ही ही स्पर्धा ठेवा आणि रसिक प्रेक्षकांना खुश करा बाकी काही नाही आहे तर स्वतःहून सुरुवात करा दीपक गिजे दीपकजी गिजे विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण यायचंय अरे स्वतःहून गाड्या काढा सुरुवात करा मित्रांनो मराठीत लाज नावाचा एक शब्द आहे पण मला तो वापरासा वाटत नाहीये स्वतःहून काढला तर त्याला स्वाभिमान म्हणतात नाही आम्ही काढला तर ती तुमची इज्जत असते अर्थातच लाज असते तर ते काढायचा प्रयत्न असेल माझे शब्द जर तुमच्या कानापर्यंत पोहोचत असतील हा मराठी बोलल्यानंतर समजतोय हा चषक पण आपला इथं आवाज पण आपला ते रसिक प्रेक्षक सुद्धा आपलेच आहेत कारण हा चषक कोणाच्या नावाचे नाही तर ब्रँड त्या बिल्डिंगवर आहे आणि तो एकच ब्रँड आहे अर्थात धावीर महाराज आणि या ब्रँड साठी आपल्याला हे सर्व करायचं आहे तर तुम्ही असाल तर तुमच्या शेजाऱ्याला सांगा भाऊ तुला का थोडी अक्कल आहे की नाही अजून माझा त्या समोर ऑरेंज भगवा फडका जो झेंडा फडकतोय त्या समोरच्या रसिक प्रेक्षकांना विचारतोय की आपण तिथला बाईक काढायच्याच आहेत पेंडॉल मधून बाईक काढायच्या आहेत सर टॉस केला जातोय तर दोन्ही संघांचे संघनायक इकडे आहेत दीपकजी गिजे साहेब जर तुमच्या मनात किंवा तुमच्या कोणाच्या अशी हृदयात धावीर माझ्याबद्दल प्रेम आणि स्वतःबद्दल इज्जत असेल तर ती स्वतःहून आपली बाईक काढायची आहे जर ती काढलीच नाही तर तुम्हाला दुसऱ्या शब्दात म्हणतात की निर्लज्ज तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो तुमच्यासाठी सावली केले उन्हात तुम्हाला त्रास होतो म्हणून ही सावली केले आणि ह्या या डोनेशन कोणी घेतले नाही आम्ही आमच्या स्वतःच्या खिशातले पैसे काढून ही स्पर्धा आयोजित करत असतो 50 जण जोडलेत 54 जण जोडलेत कोण आपली मेहनत या खेळपट्टीमध्ये मैदानात घालत असतो कोण पैशाच्या रूपाने घालत असतो तो जो ज्याला मिळेल तसा योगदान या स्पर्धेला देत असतो मैदानात नक्कीच नवीन गोलंदाज आलाय रोहित भालेराव याच्या पहिल्याच चेंडूवर घेतोय समाचारने ठोकतोय अप्रतिम षटकार सिद्धेशच्या बॅटीतून येतोय अप्रतिम षटकाराने स्वागत करतोय सिद्धेश ज्यांनी गाड्या काढल्या त्यांचं स्वागत झालंय अर्थातच अजून कोण काढणार नसेल त्याचं स्वागत कसं होईल अर्थात धावीर महाराज कसं करेल हे काय सांगायची गरज नाहीये तर मैदानात अप्रतिम असा खेळ खेळतोय चांगल्या पद्धतीचा सामना रंगलाय जिंकण्यासाठी हव्या त्या तब्बल
34 धावा. पहिल्या चेंडूवर आल्या येणाऱ्या 23 चेंडूत हव्यात त्या 28 धावा. रोहित भालेरावला कमबॅक करावा लागेल आपल्या अष्टमी संघासाठी, अर्थात अष्टमी मोहल्ला संघासाठी. धावा जरूर कमी झाल्यात. यावेळेला लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता, नक्कीच स्क्वेअर लेग क्षेत्राकडे गेला. त्या दरम्यान मात्र एक धाव घेतली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 7 या धावसंख्येवर. सार्वजनिक जोडी आपण पाहतोय, सिद्धेश वास्कर आणि नक्कीच विश्वजित ठाकूर. हा ठाकूर अख्ख्या महाराष्ट्राचा सुपरस्टार आहे. मैदानात मात्र समोर आहे तर रोहित भालेराव. टाकला चांगला पद्धतीचा चेंडू, नक्की त्याला सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकलतोय, थोडीशी नक्कीच चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि नक्कीच त्याला दाद सुद्धा देतोय विश्वजित. 8 धावा धाव फलकावर. स्ट्राईकला आहे तो नक्कीच सिद्धेश वास्कर, जो षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. एक जबरदस्त घणाघातकी फलंदाज. पनवेलचा आवाज आज व्हायच्या मैदानात. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू लँड होतो अर्थात पार्किंग प्लॉट मध्ये. जबरदस्त येतो षटकार सिद्धेश वास्करच्या बॅटीतून. अप्रतिम असा दुसरा षटकार. कमॉन डीजे. पनवेलचे दिग्गज यांच्यात भिडत आहे. रोहित भालेराव गोलंदाजी मार्कवर. आपल्या षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळला जाता नक्कीच यष्टिरक्षक सुद्धा बीट झाला. त्या दरम्यान मात्र एक चोटी बायच्या स्वरूपाची धाव घेतली जाते. बॅटकटची धाव घेतली जाते. अतिदक्ष पंच आपण पाहतोय प्रमोद कांबळे सर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीची फलंदाजी चालू आहे. सिद्धेश वास्कर 4 चेंडू तर 14 धावांची खेळी करतोय. आता स्ट्राईकला असणार आहे तो एक विश्वजित ठाकूर, दिघोडे गावचा एक जबरदस्त सितारा. आणि या बॅकला जाऊन पंच करतो. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेवर जातो. दंडोनीत येते चौकार. चौकारच्या साईने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 19 धावसंख्येवर. कमॉन डीजे. डीजे मास्टर अर्थात प्रणय साऊंड सर्व्हिस याच्या माध्यमातून आपण आवाज ऐकताय. अप्रतिम अशी माईकची सिस्टीम आणि अप्रतिम अशी साऊंड सिस्टीम. नक्कीच आपण सुद्धा कुठला कार्यक्रम असाल तर प्रणय साऊंड सर्व्हिसला नक्कीच अवश्य भेट द्या. सुंदर पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. नवाज खानला 2 अप्रतिम षटकार नक्की ठोकले होते. आता मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिला चेंडू सुरेख टाकला होता. त्या दरम्यान मात्र एक धाव घेतली जाते. एक धावेचं मानस आहे. दुसरी धाव घेण्याचं धाडस सुद्धा करू शकत नाही. चांगल्या पद्धतीची व्यूहरचना क्षेत्ररक्षण नक्कीच सजवलंय अष्टमी मोहल्ला संघाने. 20 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी हव्या त्या फक्त 34 धावा. अजूनही येणाऱ्या 17 चेंडूत हव्या त्या 14 धावा. काहीसं माफक आव्हान नक्की ठेवलंय, पण माफक आव्हान सुद्धा एक चांगल्या पद्धतीची मॅच मैदानात घडू शकतो. मात्र या वेळेला हा चेंडू ठोकलाय विश्वजित ठाकूरने. सीमारेषे बाहेर येतो दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच नवाजने याच गोलंदाजावर 2 षटकार मारले होते. आता विश्वजितने त्याच गोलंदाजावर 1 षटकार मारलाय. अजून बाळा भावडे म्हणतात की 1 राहिलाय. बघूया मैदानात काय घडणार.
आणि तो जर मारला तर 1000 रुपयाचं बक्षीस येणार आहे. पण मात्र इथे सुपर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक धाव नक्कीच घेतली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 27 या धावसंख्येवर. येणाऱ्या 15 चेंडू 7 धावांची गरज. मात्र सिद्धेश वासकर ही संधी नक्कीच विश्वजितला देणार का? चांगल्या पद्धतीचा फटका होता. सिद्धेश वासकर पण हुशार आहे. आपल्या साथीदाराला जर संधी मिळणार असेल, अर्थात 1000 रुपये भेटले तर त्यातले थोडे काय आपल्याला ऍडजस्ट होऊ शकतील. आणि 6 धावांची गरज आहे. सिद्धेश सुद्धा हुशार आहे. 1000 आले तर आपलं 300 तर 300 किंवा 400 तर 400. काय विश्वजित देईल तो देईल, पण मैदानात मात्र हव्यात तर 6 धावा. आणि हा विश्वजितने ठोकला आणि बाळा माबळे यांच्याकडून घेतले तब्बल 1000 रुपये. सामना जिंकतो अर्थातच वेदा स्पोर्ट्स कोलाड आणि विजेते संघाचे अभिनंदन. तरी जबरदस्त खेळ केला अष्टमी मोल्ला संघाने. कोणती आयकॉन असे साध्या पद्धतीने ग्रामीण खेळाडू आहे, त्यांनी चांगली टक्कर दिली. नवाज खानच्या 2 षटकारा व्यतिरिक्त अजून धावा जर आल्या असत्या किंवा रोहित भालेराव मैदानात राहिला असता तर नक्कीच धावा चांगल्या झाल्या असत्या. शिवाजी पाशीलकर सरपंच पिंगळसे यांच्या माध्यमातून 2 सीटसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असे नवाजास 200 दाते साहेबांकडून आणि सुनील कासार यांच्याकडून 100 असे 3 साहेब आणि मोठ्यासाठी शिवाजी पाशीलकर यांच्याकडून 100 रुपये. तर नक्कीच नवाजला 300, सुनील दाते साहेब यांच्याकडून 200 आणि सुनील कासारकडून 100 आणि शिवाजी पाशीलकर सरपंच यांच्याकडून मोठ्यासाठी 100 आणि बारक्यासाठी 100 रुपये. मी विनंती करते सुनील कासार आणि सुनील मेहतर, 2 सुनीलला विनंती करते की आपल्या शुभ हस्ते मॅच द्यायचा आहे. आणि पुढचा मॅचचा आवाज अर्थातच महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंदूशेठ शेट्टे यांचा आवाज. बहुत ही रोमांचक और रोमांचक मुकाबले की अपेक्षा कर रही थी टीम, क्योंकि दोनों ही तरफ अच्छे बल्लेबाज. सर 1 मिनिट, प्रफुल्ल ठाकूर दिसतोय इथे मला. प्रफुल्ल ठाकूरने या स्पर्धेतील सिरीजची टीव्ही जवळकी नेलेली आहेत. थोडीशी स्माइल, मात्र अजून तसाच हँडसम आहे. त्याला सर खूप साऱ्या शुभेच्छा. विश्वजित पप्पी किशन रे बाबा, हँडसम आहे प्रफुल्ल ठाकूर. दूसरे दौर का पहला मुकाबला आपके सामने प्रस्तुत. विश्वजित ठाकूर आपल्याला बक्षीस आहे, आपण जवळच राहायचं आहे. बाळासाहेब यांच्या माध्यमातून आलंय ते बक्षीस घ्यायचं आहे. बाळाशेठ महाबळे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विश्वजित साठी. त्याचप्रमाणे आदरणीय शिवाजीदादा पासीलकर सरपंच पिंगळसई यांच्याकडून नवाज साठी 200